पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा हा संघ 1,50,006 अशा प्रकारचं प्रथम पारितोषिक विजेतेपद पटकावलं आणि आरके साहेबांच्या चेहऱ्यावर मात्र खुशीचा ठिकाणा आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारचं, कारण जेव्हा मोठ्या स्पर्धेत तुमची दमदार कामगिरी होते ना त्यावेळेला तुमचे पॅकर्स खूप एन्जॉय करत असतात आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेताना प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची एंट्री आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. हे असलेलं प्रेम दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्रवर. रुपेश मिस्त्री अँड एका साईडला विशाल नाईक हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात, मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रकाश तुंबडा ॲपी आपल्याला पाहायला मिळतोय. हितेंद्र भोईर पाती, सार्थ भूपेंद्र भोईर जे मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. लिटिल चॅम्प त्यांचं सहर्ष स्वागत आहे. रवींद्र ठक्कर हे सुद्धा सकाळच्या सत्रापासून मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेश भोईर दाऊ, संकेत भोईर, एवन जोडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतल्यानंतर प्रेक्षकांना यावेळेला ऑफ ड्राईव्ह खेळला गेला होता. हितेंद्र भोईर पाते आज प्रमोट केले गेले, ते मात्र ओपनिंग बॅटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतं, कारण हवेचा झोत खूप चांगल्या प्रकारचं मात्र वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या कारणास्तव मात्र रणनीती आणि स्ट्रॅटर्जी यावर आपल्याला पाहायला मिळते. दीपेश पाटील एका साईडला आपण पाहतोय, उजव्या हाताचा फलंदाज, छोटा पॅक बडा धमाका, सातत्याने 7 चेंडूवर 7 चौकार मारणारा खेळाडू. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण फार कमी असे खेळाडू आहेत जे चौकारांची मात्र जरूर विक्रमी नोंद केली जाते. 7 चेंडूवर 7 चौकार सातत्याने आपण पाहतो. एक फलंदाज महेंद्र मेढा म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो जो दापचरी या गावातील खेळाडू आणि दापचरी संघाचा ज्याने जवळजवळ 10 चेंडूवर 10 चौकार तब्बल ठोठावलेत. 6 चेंडूवर 6 चौकार अक्षय घरत काटाळ्याचा आहे. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. टप्पापर्यंत थोडासा स्विंग मिळतोय. ही टेक्निक आणि स्पेशालिटी मात्र प्रकाश तुंबडा ॲपीच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कलमध्ये बंधन आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं सिराजला आपण पाहतोय, गणेश गणीला आपण पाहू शकतायत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. डिरेक्ट हिट, वेळ होता, कॉलिंग चुकीचं झालं आणि दीपेश पाटीलचा हा कॉल स्वीकारला गेला आणि फलंदाज बाद होताना, कारण कॉलिंग केलं होतं दीपेश पाटीलने आणि त्या कारणास्तव स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेतले गेलं आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला दीपेश पाटील बॅक टू द डगआउट. कैवल्य पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत या वळूया आपण बिपिन भोईर यांच्याकडे. थँक्यू. वेलकम बॅक. टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला श्रवण इंद्रियांपर्यंत. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. सेकंड लास्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. जो संघ विजय होईल तो संघ महेंद्र स्मृती पोमन या संघाबरोबर दोनात करेल. ऑन साईडला हितेंद्र भोईर पातीचा हा फटका पाहायला मिळतोय. गणेश बनसोडे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धावेवर मॅग्निफिसंट फिल्डिंग. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 2 या धावसंख्येवर. हकीम जरा मी विनंती करेन, थोडासा स्काप आहे तो जरा खाली करा. यस, थँक्यू व्हेरी मच. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 2 धावा, 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांमध्ये. प्रकाश तुंबडा पी आपल्या गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या झेल खाली येईल का हा प्रश्नचिन्ह होता आणि सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेलाय. यावेळेला आपण पाहू शकाल सुंदररित्या जजमेंटने झेल टिपला जातोय. फलंदाज बाद.
लागली जाते, जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 2 धावा. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. सुरेख गोलंदाजीचं पृथ्थकरण. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला मात्र ओव्हर द विकेट येतोय आपल्या बाजूने. गोलंदाजी करताना प्रकाश तुंबडा. वेरायशन असणं खूप आताच्या काळामध्ये खूप गरजेची गोष्ट राहिले. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. एक धाव तर चिकीत सिंगलच्या माध्यमातून डेफिनेटली मिळेल. सिराज मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकाच धावेनिशी धावसंख्या. पहिलं षटक अधिराज्य आणि प्रतिबिंब पहिल्या षटकामध्ये उमटवलं गेलंय, ते मात्र प्रकाश तुंबडाने एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 3 रन्स पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहू शकतायत. चला या आपण आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, एक सुंदर व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व रणजितजी किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान, शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन नूतन कुमार भोईर, विद्यमान उपसरपंच टिवरी ग्रामपंचायत, यांना मी विनंती करेन की सर आपल्या शुभ हस्ते आपण रणजितदादा किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. आरके एंटरप्राइजेसचे आपण पाहू शकतायत खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि आज या ठिकाणी उपस्थित झालेत. अमूल्य वेळ ज्यांच्या माध्यमातून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. मायेची उबदार शॉल कॅमेऱ्यात बंदिस्त करा जरा आकेश. वाईट चेंडू येतोय यावेळेला मात्र. रणजितजी किनी साहेब आपण आलात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि आपल्या मुलाचं सहकार्य लाभले या स्पर्धेला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धावांची गती फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 4 रन्स ऑन दी बोर्ड. सूरजचा हा चेंडू पंचांकडे 10 मागितले गेले होते, पंच मात्र सक्षम त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, कोणताही मनात संदेह नाहीये. डॉट चेंडू येत असताना किरणच्या माध्यमातून हितेंद्र भोईर पाती एक जबरदस्त आपण पाहू शकतात. आतापर्यंत 49 मात्र जवळजवळ मॅन ऑफ द सिरीज पटकावल्या गेल्यात, ज्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मात्र वाईटचा इशारा विशाल नाईक यांच्या माध्यमातून. संध्याकाळचं सत्र आहे, मात्र पंचांना थोडीशी कवायतची गरज आणि ते मात्र कवायत करत असताना विशाल नाईक आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती फलकावर 5 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला होता, फ्लिकचा फटका पाहायला मिळतो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक यावेळेला आपण पाहू शकतायत बीट होतोय, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता मिळतायत चौकार 4. थँक्यू डीजे. धावांची गती फलकावर 9. या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 संघांमध्ये. किरण प्रथम फलंदाजी करताना आरके एंटरप्राइजेस दत्ताई स्पोर्ट जुचंद्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टीम मेंटॉर म्हणून टीम मॅनेजमेंट सांभाळत आहे सागर भोईर. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. सुरेख सुपर फिल्डिंग, अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 धावा. ऑफ साईडला फटका चांगला आहे, ड्राईव्ह खेळला जातोय. सिराज मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेनिशी ॲक्युरेट फेकी केली जाते. वॉर्ड थ्रो. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते सिंगलच्या सहाय्याने 12 धावा. सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे मात्र हितेंद्र भोईर पाती सातत्याने जाणतो, कारण जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडलाय तेव्हा तेव्हा त्याला वर काढण्याचा प्रयत्न या फलंदाजाने सातत्याने केला गेलाय. किरण आर्यनचा हा फटका मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार 4. प्रयत्न चांगले केले गेले होते.
ची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाही. या प्रकाश तुंबडा वेगाने मात्र पुढे सरसावतोय. रॉकेट प्रमाणे फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा या वेळेला पळून पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 18 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. आरके एंटरप्राइजेस दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघ 9च्या सरासरीने 18 धावा या षटकामध्ये धावा येत आहेत मोठ्या प्रमाणात. कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या मात्र आपण पाहू शकला होता 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. फलंदाज आतापर्यंत 2 आहेत. एका साईडला जर आपण पाहिलं तर हितेंद्र भोईर पाते आणि एका साईडला आर्यन हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. घेऊया एक छोटीशी विश्रांती. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा उपसरपंच चषक 2022 TCP लाईव्हच्या द्वारे. 18 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हकीम आपल्या गोलंदाजी मार्कवर हितेंद्र भोईर पाती एक ॲबिलिटी असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला मी म्हटलं ॲबिलिटी आहे, कॅलिबर आहे. या खेळाडूच्या माध्यमातून सरळ चेंडूला फेकून दिलंय. मिडल ऑफ द बॅटने टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हितेंद्र भोईर पातीच्या बॅट मधून आलेला गोड षटकार. 6 धावा. आणि बॅट एकच असायची दर्शनजी पाटील आणि नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजाकडे काहीतरी भेंडीच्या काड्या देऊन सुद्धा मात्र रन आपण घ्यायचो. तो ते काळ वेगळा होता. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू रुपेश मिस्त्रींनी वाट पाहिली आणि त्यानंतर वाईटचा इशारा देत असताना आपण पाहू शकताय धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 25 रन्स. हितेंद्र भोईर पातेने मात्र धावांचा वेग खूप चांगल्या प्रकारचा वाढवला गेलाय, परंतु हकीमला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. या धावा जर वाचवायच्या असतील, धावांवर लगाम लावायचं असेल तर या ठिकाणी मात्र बेस्ट अँड बेटर लेंथ लाईनने गोलंदाजी करावी लागेल. ऑन साईडला हितेंद्र भोईर पातीचा अफलातून फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त ट्रेमेंडस फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. 6 धावा. आई पावताई दोन नवसाला मी टेन्शन घेऊ कलाय माझी बस. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार. अजून एक षटकार येतोय तर आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजितजी किनी साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलं हितेंद्र भोईर पाती या फलंदाजासाठी. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते तब्बल 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. खूप चांगले फटकेबाज. हे मात्र मी म्हटलं होतं की जेव्हा संकटात संघ सापडतो ना तेव्हा हितेंद्र भोईर पाती सेन्सिबल क्रिकेट खेळतो
आणि अशाच वेळेला मात्र तुम्हाला हिरो बनण्याची ती संधी असते. प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत तेव्हाच तुम्ही बनता जेव्हा मात्र इतिहास रचण्याची जेव्हा वेळ असते ना तेव्हा इतिहास रचावा लागतो. यावेळेला पहिला ऑन साईटला 2000 रुपयाचा मात्र बक्षिसाचं पात्र ठरतोय. त्या अगोदर इम्पॉर्टंट इनिंग मात्र पाहायला मिळते संघासाठी. 6 धावा 37. गुड शॉट, गुड बॅटिंग. सहा चेंडूवर 6 षटकार येत आहेत. तर रणजितजी किनी साहेब यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज. 3 तर ऑलरेडी आलेले आहेत, अजून 3 जर आले तर 5000 रुपये. आणि संघाची स्थिती जर जाणून घेतली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 37 रन्स. या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता. हकीमने मात्र आता सूर गवसलाय. हकीमची ही लेंथ अँड लाईन खूप बेस्ट अँड बेटर आहे, परंतु विसरला होता कदाचित. कारण वेग असतो, परंतु वेग असल्यानंतर सुद्धा काही गोलंदाज मात्र टिचून मारा करत नाहीत, अचूक टप्प्यावर भेदक मारा करत नाहीत. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, झेल होण्याची दाट शक्यता. आणि यावेळेला कोणतीही चुकी करत नाही त्या ठिकाणी मिस्टर गणेश गणी आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचा हा झेल कन्वर्ट केला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना. बॅक टू द डगआउट. हितेंद्र भोईरने मात्र आपली स्वतःची भूमिका काय आहे हे दर्शवत असताना जबाबदारीचं ओझं मात्र खांद्यावर घेऊन खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला. आणि बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. चेंडूमध्ये 28 धावांची झुंजार झंझावती जिगरबाज खेळ करत असताना हितेंद्र भोईर पाती मला मॅन ऑफ द सिरीज 49 का मिळालेत याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण दिलं खेळपट्टीवर. आणि जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली. आणि नंतर मात्र यावेळेला फलंदाज बाद होताना प्रत्येक षटकारासाठी रणजितदादा किनी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी कोणत्याही फलंदाजाला. धावांची गती फलकावर यावेळेला 37 वर जाऊन मात्र स्थगित राहिले. हकीमने मात्र अखेरकार सफलता प्राप्त केली आपल्या खात्यामध्ये. ऑन साईडला आर्यनचा हा फटका. छोटा पॅक बडा धमाका येणार नाहीये. सिराज मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. त्या ठिकाणी फलंदाज बाद होताना मिडॉनच्या क्षेत्रामध्ये ओव्हर नंबर 3 कंप्लीट होत असते होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि 3 षटकांचा खेळ झालाय. धावांची गती 12.33 च्या सरासरीने 37 धावा आर के एंटरप्राइजेस दत्ता स्पोर्ट जुचंद्र संघाची. धावा मात्र फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा आणि अंतिम षटक विशाल सातवी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिजे विशाल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे लक्ष असेल. विशाल सातवी आपल्या गोलंदाजी मार्कवर. समोरच भूपेंद्र भोईर टेनिस क्रिकेटमधील एक चांगले गोलंदाज म्हणून ओळखले जातात. आपल्या एक गाव एक फॉर्मॅट मधून खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नूतन कुमार भोईर आपण पाहू शकतात व्यासपीठावर आहेत. उपसरपंच टिवरी ग्रामपंचायत मोहनजी पाटील यांना आपण पाहिलं. अध्यक्ष श्री हनुमान मंडळ माजी उपसरपंच टिवरी राजावली ग्रामपंचायत आपण पाहू शकतात. टप्पा पड्यानंतर थोडंसं मात्र यावेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला जितेंद्र. 40+ क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात हाताळलं जातं आणि आज प्रमोट केलं गेलंय. यावेळेला आपण पाहू शकाल 6व्या क्रमांकावर. कारण जितेंद्रकडे ते कॅलिबर आहे, परंतु विशाल सातवीकडे सुद्धा एक्सपिरियन्स ची मात्र यावेळेला कमी नाहीये, अनुभवाची कमी नाहीये आणि प्रतिभेची कमी नाहीये.
धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकाल. 37 धावा, 37 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. काहीतरी कानमंत्र देत असताना, कारण एका साईडला भूषण भोईर एक राईट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जवळ असो किंवा लांब, जवळ की लांब असला तरी ऑन साईडला फटका चांगला आहे जितेंद्रचा, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. कॅच नंबर 2 सुपर फिल्डिंग. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डेग आउट, जितेंद्र कॉन. पहिले तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 37 धावा, चेंडू फेकून झाले ते 2. भूषण भोईर यंदाच्या वर्षामध्ये मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु विशाल सातवीचं मी कौतुक करेन. चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू डॉट आल्यानंतर स्वतःला सिद्ध करत असताना मी स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो. आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, हे जर वाक्य असेल तुमच्या माइंडमध्ये तर कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. अप्रतिम गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने थोडासा गुडलेन स्पॉट वरून चेंडू यावेळेला अचानक बाउन्स होतोय आणि सरळ चेंडू अकबर शेखच्या हातामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी डॉट चेंडू येत असताना धावांची गती फलकावर स्थगित राहिले आतापर्यंत 37. हितेंद्र भोईर पाती बाद झाल्यानंतर मात्र सिंगल अजूनपर्यंत आलेले नाहीये. क्रिकेटमधील बेसिक काय आहे, सिंगल डबल, या मात्र गोष्टीला विसरले गेलेत. आणि संदेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल नाईक क्विकली वळतायत. वाईटचा इशारा. धावसंख्येत भर होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 3 आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू ऑन साईडला, जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार. भूषण भोईरच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत दर्जेदार षटकार. 6 धावा. दारके अर्थातच रणजितजी किने साहेब यांच्याकडून 500 रुपये जमा झालेत ते भूषण भोईरसाठी. प्रत्येक येणाऱ्या चेंडूवर मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 44. डबल 4 वर भूषण भोईर. एक चेंडू 4 धावांची गरज असताना आमदार चषकामध्ये अफलातून फलंदाजी केली. चिखलपाड्याच्या मैदानात दमदार फलंदाजी केली आणि आता सुद्धा मात्र खूप चांगल्या प्रकारचा खेळ स्वीकारत असताना आपण पाहू शकतायत. विशाल सातवीचे आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते जवळजवळ 4 चेंडूचा खेळ झालाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. धावसंख्या 44. मात्र 50 प्लस करण्याचा धाडसी निर्णय असेल. खूप मोठा एक्सपेक्टेशन, अपेक्षा वाढल्या असतील डगआउट मधून, कारण भूषण भोईरचा बॉटम हँड खूप छान पद्धतीने मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम. विशाल सातवीचा हा एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक कसं करावं हे मात्र दर्शवून दिलं. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासात म्हणा किंवा आयुष्यात म्हणा सातत्याने संधी देत असते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. कॉटन बॉलची संधी आणि विशाल सातवी खूप सुंदर पद्धतीने मात्र यावेळेला झेल टिपतोय. पहिला डाव समाप्तीवर झालाय. 4 षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावा. 45 धावांचं लक्ष्य माफक म्हणता येणार नाही, कारण फायटिंग टोटल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. कारण एका साईडला जर आपण पाहिलं तर चांगले फलंदाज आहेत. अकबर शेख सारखा फलंदाज, प्रकाश तुंबडा सारखा फलंदाज, राहिल अन्सारी सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो.
तदनंतर किरण सारखा फलंदाज आपण पाहू शकाल, विशाल सातवी सारखा फलंदाज आहे, गणेश सारखा फलंदाज, सिराज सारखा फलंदाज. ही जी मोठी फळी आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असायला नको. अमान सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, अपकमिंग यंग टॅलेंट. मात्र हे खेळाडू जे कागदोपत्री स्ट्रॉंग असायला नको, तर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग असायला हवेत. आणि दोन्ही मात्र संघ मजबूत आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही क्रिकेटच्या दुनियेमध्ये, हे आपण सातत्याने पाहिलं. घेऊया एक छोटीशी विश्रांती. 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. जो संघ विजय होईल तो संघ महेंद्र स्मृती पोमन संघाबरोबर खेळेल. आणि पोमन संघाचे खेळाडू सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना की दोन संघांमधून आपल्याला एखादा संघ येईल, आपली रणनीती काय असेल त्याकडे लक्ष असेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम उपसरपंच चषक 2022. अक्षय कोल्हे यावर आपण पाहू शकतायत. नूतन कुमार भोईर आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठाच्या समोर. उपसरपंच चषक टिवरी ग्रामपंचायत टायटल आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नील पाटील यांना आपण पाहू शकतायत आमच्या व्यासपीठावर. प्रकाश पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत व्यासपीठावर आहेत. महेशजी भोईर यांना आपण पाहू शकतायत. हरेशजी किने यांना आपण पाहू शकाल. शशिकांत पाटील यांना आपण पाहू शकतायत. महेंद्र भोईर यांना आपण पाहू शकाल. मिलिंद भोईर यांना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेश भोईर, तदनंतर हर्षद पाटील, सोनू राव यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. हे सर्व आमचे कॅमेरा एक असला तरी सुद्धा आपण या ठिकाणी कॅप्चर करू शकतो. डीसीपी लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला दिवेश आमच्या ऑन स्क्रीन, एक छोटा पॅक बडा धमाका ज्याच्याकडे पाहिलं जातं. वेलकम दिवेश. एका साईडला आपण पाहू शकतायत कल्पेश म्हात्रे, युवा अध्यक्ष आदरणीय वैभवजी दत्तात्रय म्हात्रे यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा सेना अध्यक्ष चिंचोटी ते नागले मात्र या विभागातील आपल्याला त्यांच्यावर मोठं पदभार आपल्याला पाहायला मिळतं आणि ते स्वीकारण्यासाठी तत्पर असतात. तर मी विनंती करेन वैभवजी म्हात्रे आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि मुख्य मंचावर आपण येण्याची कृपा करावी. कैवल्य पाटील बंधू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. जुचंद्र ते कतार शारजाचा स्टेडियम असा प्रवास राहिलाय
या खेळाडूचा आणि जुचंद्र गावाचं नाव साता समुद्रापलीकडे घेऊन जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. स्वप्न उराशी बाळगलं. ते स्वप्न पूर्णत्वास नेत असताना आजही तेवढंच डाऊन द अर्थ आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने, ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे कैवल्य पाटील बंधूची. तुमचं सातत्य काय असतं ही खूप महत्वाची भूमिका आहे आणि ते सातत्य मात्र यावेळेला पाहायला मिळतं. बेस्ट बॉलरची भूमिका सातत्याने आरके ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला, अक्षयच्या बॅट मधून निघालेला मनगडीच्या साहाय्याने हा फटका, परंतु तेवढाच मात्र दर्पण मात्र एका फुलातून कॅच. ब्रिलियंट अक्षय कोल्हे या वेळेला बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. थँक्यू, वेलकम बॅक. पहिल्या चेंडूवर आपण पाहू शकला डॉट आला, त्यानंतर थोडंसं प्रेशराईज झाला होता. फुलटॉस चेंडू होता परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला डीप मिडविकेट वरून आला. दर्पण मात्र छोटा पॅक बडा धमाका, खूप चांगला झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. अप्रतिम सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. प्रकाश तुंबडा आणि राहिल शाहिद अन्सारी यांचे सुपुत्र पाहायला मिळतात. राहिल अन्सारी पाहायचं कशा पद्धतीने खेळी करतील याकडे लक्ष असेल. टीम 94 कामन हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो. हे क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटवरचा जिव्हाळा त्यांचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. उमरोळीच्या मैदानात 17 ते 21 असा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. एक गाव एक संघाला कोणाला जर एंट्री हवी असेल तर तिथे मात्र आपण कॉन्टॅक्ट करू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता. ही खासियत आहे. धारदार गोलंदाजी आणि विलक्षण कामगिरी कशी करायची याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना आपण पाहू शकाल धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. दर्शन पाटील भैया आम्हाला दर्शवतायत की 3 चेंडूचा खेळ झालाय, त्यामध्ये एक सुद्धा धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. गुड बॉलिंग. सरळ बॅटने जरूर करण्याचा प्रयत्न प्रकाश तुंबडा त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एकाच संघातून खेळताना कित्येक वेळा आपण पाहतोय बॅट चेंज करावी अशी मात्र विनवणी करतोय प्रकाश तुंबडा. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू आया दर्शनाला वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 0-1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अक्षय कोल्हे पहिला गडी बाद झाला. जर विकेट मेडन ओव्हर जर येते तर दीपेश भोईर अर्थातच दाऊ यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या मेडन ओव्हरला असेल. ही ऊर्जा दिली जाते प्रत्येक खेळाडूला म्हणा किंवा प्रेक्षकांना म्हणा. एवन जोडीच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकता थोडीशी हवेची झुळूक त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. प्रकाश तुंबडा एपी या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु आत्ताच्या या महत्वपूर्ण लढतीमध्ये त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये विशेष खेळी करावी लागेल. ऑन साईडला मेडन ओव्हर तर होणार नाहीये, परंतु सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत आर्यन मात्र पुढे सरसावला गेला होता. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. 5 चेंडूनंतर पहिली धाव या ठिकाणी प्रकाश तुंबड्याच्या बॅटमधून येताना आपण पाहू शकाल. कैवल्य पाटील बंधू एक सड पातळ बांधाचा, परंतु काय वेग आहे, जबरदस्त अप्रतिम पाहायला मिळतो. आणि रबर चेंडूवर सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं थैमान आपल्याला पाहायला मिळतं. 10 आणि 11 जून रबर चेंडूचा सुद्धा थैमान आपल्याला पाहायला मिळेल वसई चिमाजी अप्पाच्या मैदानात.
खूप चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता धावांच्या गती फलकावर 1 या धावसंख्येवर पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर येताना ऑफ साईडला जागा बनवली रूम दिला यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळले गेले चेंडू मात्र यावेळेला बीट करून निघून जाईल क्षेत्ररक्षकाला चौकार वेलकम बाउंड्री 4 धावा राहिल अन्सारीचा ब्रँडेड चौकार पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ होत असताना संघाची धावसंख्या 5 चेंडूंमध्ये 1 धाव कैवल्य पाटील बंधूने यावेळेला दिली होती. तदनंतर राहिल अन्सारीने जागा बनवली रूम दिला आणि सुपर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र यावेळेला भेदून निघून जातोय 4 धावन करतात चौकार आणि पहिलं षटक कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 5. आता येणारे चेंडू आहेत 18 तुमच्याकडे 18 चेंडूमध्ये 40 धावा सामना बरोबरी सुटला तर प्रथम विकेटचा विचार केला जाईल आणि विकेट जर समान असतील तर नाणेफेकीच्या कौलचा विचार केला जाईल. हा या स्पर्धेचा नियम आहे. षटक क्रमांक 2 हितेंद्र भोईर पाती एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू यावेळेला विकेट टेकर गोलंदाज क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि सुंदररित्या मात्र यावेळेला जजमेंटने झील टिपला गेला. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल बॅक टू द डगआउट फलंदाज गॉन. खूप सुंदर चेंडू यावेळेला मात्र प्रकाश तुंबडा परिपूर्ण मात्र हा स्ट्रोक खेळण्याच्या तयारीमध्ये नव्हता. डबल माइंड मध्ये गेला होता खेळू की नको खेळू आणि अशाच वेळेला या द्वंद्व मनामध्ये मात्र विचार असताना काहीतरी मनामध्ये काहूर चालत असताना बॅटचं टॉपेज यावेळेला लागलं आणि जयेश कोणतीही चुकी न करताना सुंदररित्या मात्र अलगद झेल टिपला गेला. फलंदाज बाद होतोय. धावांची गती फलकावर मात्र यावेळेला आपण पाहू शकतात आतापर्यंत 5 या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. षटक क्रमांक 2 हितेंद्र भोईर पाते पुनश्च एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वी कोणतीही धाव येत नाही. या संघाची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत आपण पाहू शकाल 5 या धावसंख्येवर. हितेंद्र भोईर पातेने सुंदर गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडू जे हाताळले गेलेत अफलातून कामगिरी करत असताना आरके एंटरप्राइजेस दत्ताई स्पोर्ट जुचंद्र मात्र रणजितजी किनी खुश असतील या संघावर आतापर्यंत त्यांची प्रगती पाहता. यावेळेला राहिल अन्सारीच्या बॅट मधून निघालेला हा फटका मात्र यावेळेला आपण पाहू शकताय तर कल्पेश मात्रेच्या जबड्यामध्ये कोणतीही चुकी करत नाहीये राहिल अन्सारी. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
जबरदस्त पॉप्युलर सिंगर बनला गेलाय. खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर मासेमारी ते सिंगर असा प्रवास मात्र पाहायला मिळाला आणि आज एक सेलिब्रिटी म्हणून खूप मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 5 धावा, कारण कला ही मात्र निसर्गाने दिलेली एक देणगी असते, परंतु ती टिकवणे ही एक साधना असते. धावांची गती जर आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवर त्या कलेचा योग्य तो वापर केला तर डेफिनेटली मात्र पुढे जाण्याचे खूप चान्सेस असतात. परंतु त्या कलेच्या बरोबर अहंकार जर आला तर मात्र तिथेच मात्र धुळीस मिळतं. त्या कलेचा कोणताही उपयोग होत नाही, आपण सातत्याने जाणलंय. म्हणून मीपणा सोडला तर सर्व काही गोष्टी अशक्य होतील आपल्या जीवनामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला अकबर शेखच्या बॅट मधून निघालेला हा फटका दिवेशला बीट करून निघून जातोय. सरळ चेंडू आमच्या मुख्य मंचाकडे 6 धावांकरतास. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहे. सुपर टायमिंग अकबर शेखच्या बॅट मधून. ऑफ साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला आर्यन खूप चांगल्या प्रकारचं जजमेंट पाहायला मिळालं. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती 12 धावा. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. जितेश पाटील यांची मात्र यावेळेला जरूर आपण पाहू शकतात कमी आहे. निखिल पाटीलची कमी आपल्याला पाहायला मिळते, अनुपस्थिती पाहायला मिळते. कुणाल पाटील सारखा गोलंदाज लेफ्ट आर्म, त्याची मात्र अनुपस्थिती यावेळेला आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 12 धावा. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज हितेंद्र भोईर पाती आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. बॅटची एज घे. चेंडू मात्र फार वेगवान होता, फक्त दिशा दिली. बॅटची एज, बॅटला ब्रश करून चेंडू सुसाट वेगाने 4 धावांकरता हा येतोय 1 लाख फॅक्टरचा चौकार. 4 धावा मिळतील आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 16. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडू मध्ये 29 धावा. हे सामन्याचं समीकरण. मरास आपण पाहू शकतात 12 चेंडू 29 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर धावा होत्या त्या 5 एकंदरीत पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. 1 षटकार 1 चौकार आपण पाहू शकलात आणि 1 सिंगल. अशा पद्धतीने 3 चेंडूमध्ये 11 धावा या ठिकाणी जमविल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 16 या धावसंख्येवर. 44 धावा फलकावर लगावल्या होत्या. 45 धावांचा पाठलाग करताना यावेळेला आपण पाहू शकता थोडीशी नाबुष्की ओढवली गेली होती, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना आपण पाहू शकतात. म्हणूनच म्हटलं जातं ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला. कृपया करून प्रत्येक खेळाडूला विनंती करेन की पाणी हे तुम्हाला त्या ठिकाणी जार दिलेलं आहे, तर पाणी आपण डगआउट मधूनच घेऊन जायचे. जर पाणी संपलं वगैरे असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा, परंतु डगआउट मधून खेळाडू जातील याची दखल घ्या. धावसंख्या फलकावर 16 धावा. चेंडू फेकून झाले ते एकंदरीत 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल, कारण कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर, ती विल पॉवर मात्र यावेळेला दाखवावी लागेल फलंदाजांना. 12 चेंडू 29 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला अमान खेळाडू आपण पाहू शकतायत, तर एका साईडला जर आपण पाहिलं तर अकबर शेख. दीपेश पाटील इंजुरीने त्रस्त आहे, परंतु क्रिकेटवरचं अफाट प्रेम दर्शवत असताना आरके एंटरप्राइजेस, दत्ताई स्पोर्ट, जुचंद्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुरस्कर्ते आहेत रणजितदादा किनी.
या मुख्य मंचावर उपस्थित झाले होते आणि आता मात्र संघाला कॉपरेट करण्यासाठी सातत्याने आपण पाहू शकाल हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिझनला अकबर शेख स्वतःवर कॉन्फिडंट यावेळेला ठेवत असताना डॉट चेंडू यावेळेला पाहायला मिळाला होता आणि तदनंतर वाईटचा इशारा रुपेश मिस्त्री या ठिकाणी वळतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 17 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. चेंडू जर आपण पाहिले तर एक चेंडूचा खेळ झालाय. चेंडू आहे तुमच्याकडे 11 चेंडूमध्ये विजयासाठी 28. दिवेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना दिवेश पाटील अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलाय पॉप्युलर झालाय आणि प्रत्येक खेळाडूला सुगीचे दिवस आलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट या वेळेला मात्र अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळाला. अकबर शेखच्या बॅटमधून थोडीशी जोखीम पत्कारली होती. 4 धावा चौकार. अजून सुद्धा 24 धावांचं लक्ष्य असेल. येणारी चेंडू आहे तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी 24 धावा. अकबर शेखची बॅट बोलू लागले त्यासाठीच अट्टाहास केला होता. या चेंडूवर चौकार यावा. जोखीम पत्कारली होती आणि आयुष्यात जोखीम पत्कारा. कधी कधी रिस्क घ्यावी लागते. क्रिकेटचं मैदान असो किंवा आयुष्याचं मैदान असो. कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांचे विचार. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय मात्र भूषण भोईर त्या जेल खाली कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिवेश पाटीलला मिळते सफलता. फलंदाज या ठिकाणी अकबर शेखच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट गॉन. नऊ चेंडू आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 24 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. विकेटचा विचार केला तर प्रतिस्पर्धी संघाचे गडी बाद झाले. ते आर.के. दत्ता स्पोर्ट जुचंद्र संघाचे 4 फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. 6 फलंदाज बाद झालेत प्रतिस्पर्धी संघाचे आणि इथे जर विचार केला तर 4 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज दिवेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. कारण विकेट्सला खूप प्राधान्य दिलं गेलं या स्पर्धेमध्ये. विकेटचं व्हॅल्युएशन काय असतं हे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अतुल अँड अमान यावेळेला 2 फलंदाज. अमानकडे सुद्धा ती क्षमता आहे परंतु आज खऱ्या अर्थानं चांगलं खेळावं लागेल. ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न कट केला जातोय. चेंडू मात्र यावेळेला जितेंद्रच्या हातामध्ये निघून जाईल. शॉर्ट गॅलरीजनला तत्पूर्वी एक धाव मिळेल चिकी सिंगलच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. येणारे चेंडू आहेत लक्षात घ्या 8 आणि 8 चेंडूमध्ये 23 धावा. हे सामन्याचं समीकरण. अजय भारद्वाज डिजिटल स्कोररची भूमिका निभावत असताना दर्शन पाटील, आर्य भोईर यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. श्री हनुमान मंडळ टिवरे आयोजित उपसरपंच चषक आपण पाहतोय.
सरळ बॅटने खेळला गेला ऑफ साईडला. आर्यन भोईर मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 23 धावा. आर्यनची फिल्डिंग मी पाहिली होती नवघरच्या मैदानात. काय जबरदस्त ससू नवघरच्या मैदानात अफलातून कामगिरी केली होती आर्यन भोईरने. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार खूप चांगल्या प्रकारचा खेळला गेला होता. साईडला कल्पेश मात्रे आपण पाहू शकतायत लॉंग ऑफ कडे. खूप चांगल्या जजमेंटने झेल टिपला राहिल अन्सारीचा. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ साईडला फटका चांगला आहे भूषण भोईर. मात्र त्या ठिकाणी थोडेसे मिस होतात पूर्णपणे आणि 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. 2 धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 25 धावा. चेंडू आहे तुमच्याकडे आता मात्र 6 आणि 6 चेंडूमध्ये 20 धावांचं लक्ष असेल. 6 चेंडू 20 धावा हे सामन्याचं समीकरण विजयासाठी टीम 94 कामन या संघाला आपण पाहू शकतायत. उद्याच्या दिवसात आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहितीचे सामने असतील. उद्या 21 एप्रिल 2022 वार गुरुवार असेल. शुभ गुरुवार आपल्याला पाहायला मिळेल. साईबाबांचा दिवस. आणि उद्याच्या दिवसात ध्रुव तारा टिवरी शेखर यांचा संघ 2 हात करणार आहे ओम ब्रह्मदेव व गोडदेव या संघाबरोबर. त्यानंतर सरकार 11 मालजीपाडा वर्सेस माजिवली जो संघ आपल्याला पाहायला मिळेल. पारोळ फाट्याच्या पुढे जो गाव आहे तो माजिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर गावदेवी धानीव हा संघ मात्र विशूचा संघ 2 हात करणार आहे एव्ही टायगर 11 या संघाला. आणि तदनंतर दुर्गेश 11 अर्नाळा तो उत्तन बॉईज उत्तन या संघाबरोबर खेळेल. उद्या रफ अँड टफ सामने पाहायला मिळतील आणि पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसात. मिस करू नका या मैदानात यायला. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम 2022. चला वेळ दौडू नका प्लीज. तर 6 चेंडू आणि विजयासाठी जर आपण विचार केला तर 20 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अप्रतिम हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन क्लीन बोल्डच्या माध्यमातून गॉन. पाच चेंडू आणि विजयासाठी 20 धावांचं लक्ष. नवीन फलंदाज विशाल सातवी बॅटिंग ऍट नंबर 7 वर आपण पिंच हिटर म्हणून आदरणीय सन्माननीय प्रवीणजी खंडू भगत पोमन यांच्याकडून मात्र पूर्ण स्पर्धेसाठी या ठिकाणी आपण गुड शॉट चेंडू या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. प्रवीणजी खंडू भगत पोमन यांच्याकडून मात्र या स्पर्धेला संपूर्ण चेंडू मात्र त्यांनी स्पॉन्सरशिप केले गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून उपसरपंच चषक आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूमध्ये 19 धावा. जयेश भुरकोण खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने अमान एका साईडला का पहिला षटकार येईल अमानच्या बॅटमधून तेवढं मात्र प्रतिभावंत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले फलंदाज. आरके एंटरप्राइजेस दत्ता स्पोर्ट जुचंद्र संघ कमबॅक करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. आता चेंडू आहेत 3 चेंडूमध्ये 19 धावांचं लक्ष. या विकेटच्या निमित्ताने या आपण जाऊया श्री साई
साऊंड अँड लाईट सिस्टम कडे. एकंदरीत आपण पाहू शकाल 26 धावा 26. खूप सुंदर सॉन्ग एकविरा मातेचं आपण पाहू शकता. श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचलं गेलंय. नवसाला पावणारी हाकेला धावणारी अग्री कोळी बांधवांची कुल स्वामिनी कारल्याच्या डोंगरावरी एकविरा मातेला वंदन. धावांची गती फलकावर 26 धावा. सिराज नवीन फलंदाज न्यू बॅटर. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर जवळजवळ 6 फलंदाज बाद झालेत. अप्रतिम गुड बॉलिंग. सुपर लेंथ लाईन. मोठे फटकन्सेस कोणतेही दिलेले नाही आहेत. खूप चांगल्या प्रकारची यावेळेला आपण पाहू शकतात गोलंदाजी. कारण फलंदाजाने फलंदाजांचं काम केलं, गोलंदाजाने गोलंदाजांचं काम केलं, क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षकांचं काम केलं. अर्थातच यावेळेला 100% एफर्ट प्रत्येक खेळाडूने दिलेत. त्याकरता विजय संपादन होईल यात काही ती मात्र शंका नाहीये. मात्र कल्पेश मात्रेला चेंडू बीट करून निघून जातोय. 4 धावांकरता अविनाश भोईर यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून येतोय. चौकार 4. धावांची गती फलकावर यावेळेला आपण पाहू शकतात. 31 धावा 31 रन्स. स्विची ट्रीस घेण्याचा प्रयत्न केला, चान्स घेतला होता. मात्र यावेळेला विजय संपादन होत असताना आरके एंटरप्राइजेस दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघ कॉंग्रॅच्युलेशन. चला महेंद्र स्मृती पोमन संघ या आणि हँडशेक करण्यासाठी मी कामन संघाला विनंती करेन. टीम 94 कामन संघ आपण हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकलात. चला जतीन देवळीकर लगेच या आपण टॉस करण्यासाठी.